सानवी सा। देखो इन तीनों लड़की ने कितना मस्त परफॉर्मेंस किया, पर तालियां कुछ नहीं आई। यार इतने छोटे बच्चे इतने सुंदर कर रहे हैं और आप कुछ तालियां नहीं बजा रहे हो। तो इसी बात पे फिर से शिव गर्जना हो जाए, चलेगा? शिवाजी महाराज की। ऐसा ही एक छोटा सा बच्चा है, 3.5 साल का ही है, वो लेके आ रहा है शिव गर्जना। उसका नाम है विवान। खूप टाळ्या झाल्या पाहिजे याच्यासाठी, खूप छोटा आहे. अजून अशीच एक गर्जना घेऊन अजून आपल्याकडे येतोय शिवांश मोरे. आणि माझी एक विनंती आहे, ती आहे शिव गर्जना म्हणजे शिव गारद असतं. तर सगळ्यांनी उभे राहिले स्वतः तर खूप छान वाटेल. सगळे उठून त्यांना एक अभिवादन केलं तर खूपच छान. ही एक शिवगारद असते, तिला उभं राहून सन्मान केलेला खूप छान वाटतो. थँक्यू. गणपती अश्वपती भूपती प्रजापती श्रीपती अष्टप्लागनवस्थित अष्टप्लागनजागृत लाललंकर ललित लालमिते गुरुदेवा स्वरूपाप पुलिंदिला शतलीला कुणालवंतश सिंहासनतीश्वर महाराजाधिराज श्री 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 सत्यपती शिवाजी महाराज की जय. वंदे मातरम. हॅलो हॅलो महादेव. संभाजी लक्ष्मण छत्रपती संभाजी महाराज की हॅलो 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 लाल माताजी चौकी. मस्त अंगावर शहारे आले ना सर्वांच्या. अरे आवाजच येत नाहीये कुणाचा. आता आपल्या महाराजांच्या जन्मानंतरचा पाळणा घेऊन येत आहे आपली लाडकी श्राव्या. आता ही एवढी छोटी चिमुकली जर पाळणा म्हणणार आहे तर आपण सर्वांनी पण थोडं चिरअप केलं पाहिजे ना तिला. थोडं टाळ्या वगैरे होऊन जाऊ दे जोरात एकदम. Bye.
फडफडे शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे गडागडाचे चिरे सह्याद्रीचे कडे बाळा थोड्यासाठी मर्द मराठीकडे तुलवा काळा काळा राष्ट्रवादीचा तुलवा काळा काळा राष्ट्रवादीचा. थँक्यू. वा, किती छान, मस्त सुंदर गाणं म्हटलं ना त्याची मुकलीनं. तर एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ दे तिच्यासाठी. बर, आता प्रोग्राम तर असा सुरू राहणार आहे. आपली ही आजच्या कार्यक्रमाची अशी चालू राहणार आहे. पण एक मला सांगायचंय, तुम्हाला सर्वांना वाटत असेल की हे इतकं का करतायत महाराजांसाठी. आपण महाराजांविषयी सांगण्यासाठी एवढं का करतोय, महाराजांनी आपल्याला काय शिकवलं, हे सर्व सांगण्यासाठी त्यांची स्तुती घेऊन येत आहे आपला स्मित पाटील. आणि एवढी छोटी छोटी मुलं आपल्यासाठी काही करतायत, तर त्यांना जोरात टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा, त्यांना प्रोत्साहन द्या. प्ले प्ले प्ले. आता आपल्याकडे शिवाजी महाराजांनी जे जे केले त्याचे थोडक्यात प्रसंग जे जे झालेत ना, याचं आपल्याला वर्णन करून सांगणार आहेत अधीरा. जरा उत्साह द्या मुलांना, खूप छोटे मुलं आहेत रे. देशासाठी लढायचं रे, धर्मासाठी झुंजायचं रे, धर्मासाठी झुंजायचं रे. लढली तर
लढायचं रे धर्मासाठी झुंजायचं रे तोरणा घेऊन राजानं तोरणा घेऊन राजानं तोरण मांडलं राज्याचं तोरण बांधलंय राज्याचं आई भुवन पुण्याचं आई भवानीच्या पुण्याईचं स्वराज्य होया मर्दानं आई भुवन पुण्याचं स्वराज्य हो मर्दाचं देशा खानाचं पोट फाडलं शिवाजी राजानं केलं काय शिवाजी राजानं केलं काय खानाचं पोट फाडलं कानाचं पोट फाडलं र मामाची बोट छाटलेलं मामाची बोट छापली र देवीला बोकडाचं देवाला देशासाठी लढायचं नाही देवीला बोकडाचा निवद र देशासाठी लढायचं र देशासाठी लढायचं छान थांब लाईक आपण गर्जना करायला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की मैं अभी तुमको मार दूंगा काठी से मार दूंगा छोटी होती ना आता आपण आज ही जयंती का साजरी करतो शिवाजी महाराजांचं आपण का सगळं करून राहिलो तर आम्ही बालगतीचे व्हॉलेंटियर आम्ही दर रविवारी मुलांना एक संस्कार देतो. आपल्या आधीचे कसे काय होतं आपली परंपरा काय होती हे सांगतो तर आज पण आम्ही हे सांगतोय की शिवाजी महाराजांकडनं काय शिकावं शिवाजी महाराजांनी हे केलं ते केलं स्वराज्य दिलं असं आपण म्हणतो पण मुलांना काय शिकवतोय आपण मुलांनी शिवाजी महाराजांना काय शिकवतं कसे चालावे शिवाजी महाराज कसे चालायचे किती अडचण आली तुम्हाला ते अफजल खानाचा किस्सा माहीत असेल तेव्हा ते शामियानामध्ये जात होते तर शिवाजी महाराज काही असे भित्रटसाठी गेले का कोण सांगेल कसे गेले शिवाजी महाराज त्यांना फेस करायला एकदम जंगलाचा राजा कसा जातो सिंह तसे गेले असंच आपण पण राहायचे कोणतं पण संकट येऊ दे काही येऊ दे आपण असंच त्याच्या पुढे गेलं पाहिजे मुलांना पण तेच शिकवलं पाहिजे आता काही एवढंसं झालं कोणाला मोबाईल नाही मिळाला की आपल्याला मार्क कमी पडले मुलं काय करतात मोठे मोठे मुलं त्याने काय करून घेतात स्वतःला आता मी ते शब्द नाही वापरणार खूप छोटे छोटे मुलं आहे तर काहीतरी आपण स्वतःला करून घेणार आपण मोठे पण तसेच करतो कितीही अडचण आली काहीही झालं की आपण त्यांना समोर गेलं पाहिजे त्या परिस्थितीतनं आपण बाहेर निघालं पाहिजे हे शिवाजी महाराजांनी शिकवले तसंच आता शिवाजी महाराजांनी स्त्रियांना पण घडवलं असं नाही की म्हणजे घडवलं असं नाही म्हणणार त्यांना पण शिकवलं ते घरी चूल बिल करत नाही बसले त्यांना पण तलवार चालवता येत होती त्यांना पण काठी मारता येत होती ते नुसतं स्वयंपाक करणार खेळ खेळणार पुऱ्या करणार असं नव्हतं करत तेही करत होते पण काठींचा पण वापर करत होते त्याला दंडमन म्हणतात तेच आपली एक छोटी कन्या काव्या आपल्या समोर घेऊन येणार आहे त्याच्यासाठी खूप टाळ्या झाल्या पाहिजेत
यूट्यूब मध्ये आहे ना, यूट्यूब पण आहे ना. येत नाहीये वाटतं आवाज. आला का? तर तुमचा पण येऊ दे एकदा टाळ्यांचा जोरदार. घरगुती कार्यक्रम आहे. बघा ना, एवढा कॅमेरा भारी लावलाय पण लेकर पळताय. बर, तुम्हाला माहितीये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी जिजाऊ माता गरोदर होत्या तर त्यांना कसले डोळे लागले होते माहितीये? तलवार खेळायचे, भाला चालवायचे, घोड्यावर बसायचे आणि रणांगणावर चिलखत घालून जायचे, असे डोळे लागले होते त्यांना. तर आता आपल्याला पण थोडंफार असं स्टनिंग काहीतरी वाटलं पाहिजे ना. आता जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन जाऊ आपल्या छोट्या मावळ्यांचे, जे घेऊन येत आहेत एक दमदार डान्स. मस्त केलं दाखवलंय. जोरदार टाळ्या जाऊ दे त्यांच्यासाठी. त्या व्हिडिओ मध्ये बघत बसावं लागतं बेटा इधर 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 बैठो. तुला जिष्णा दिसली बेटा? अप्रतिम. आता एक नाव सगळ्यांचं. चला शाव्या पुन्हा. करुणा दोषी. ड्रॉइंग क्लास गर्ल. ड्रॉइंग क्लास and dance class. कवी. काय करा? छान मुलं परफॉर्मन्स करताय पण ना तुमच्याकडनं दाखवत नाही, काहीच नाही. आता बघा छान काय होऊन जाऊ द्या ना. मध्ये मध्ये पण वाजवा. आपल्याला कळणारच नाही की कोण आहे आणि कोण नाही. टाकून ठेवा मेसेज. छान मस्त
वातावरण झालंय ना वैशालीताई? सेक्रेटरी तर आता मला एक सांगायचंय, शिवाजी महाराज ज्यावेळी वयाच्या 16व्या वर्षी होते त्यावेळी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपलं बोट कापून स्वराज्याची शपथ घेतली होती आणि ती त्यांनी साध्य पण केली. आणि त्यांना तलवार, त्यांची तलवार मिळालेला जो प्रसंग आहे तो प्रसंग दाखवण्यासाठी आपल्या समोर घेऊन येत आहेत आपल्या छोट्या जिजाऊ माता, आपले छोटे शिवबा. तर त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. चला आईकडे जाऊया आपण. आईची अडचण झाली. चला आईकडे जाऊ. मला नको बोलवायला. मला तुमचं बोले मी त्याला दिसायला मला नको बोलवायला म्हटलं. लक्षात कळते रोल मध्ये आहेत काय करत थांब आणि आपल्या शिवाच्या रूप मध्ये आहे. फोटो फोटो काढायचा. फोटो काढा फोटो नाही का? किती राहिले त्यांची माहिती? शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की त्यांना तुमचा आवाजच नाही आला म्हणून तुम्ही पुन्हा बोलली. आता पुन्हा एकदा होऊन जाईल. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. हा इकडे इकडे विहान इकडे बघ. विहान इकडे. आता काल आपण शाहिरांकडून ऐकलं की महाराजांनी अफजल खानाचा वध कशा वाईट प्रकारे केला होता. तर आता तीच कथा आपल्या मधुर आणि तशाच करारी वाणीतून घेऊन येत आहे आमची छोटी शाहीर ओवी आणि तिचा भाऊ अर्जुन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ रे. ताई तुम्ही साईडला होता का? महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, फलफल्यांना फुटला घाम. याला कोण घालील सन, दरबारी पुष्टी बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेणा पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हमला शिवाजी को, आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. चित्त जागत जणू सहितान. खान बोल छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरून. मरहब्बा सुभानअल्लाह. कौतुक झालं दरबाराचं. खान निघाल्या मोठ्या गुरमीत. हे
त्याचं गोड दळ पायरळ फौजा पाटलई पक्कळ अंगित हत्तीचं पळ भांडारा कापी जण वाटेत भेटेल त्याला चिडीत खानाची सेना निघाली गाव लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणीची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही इकडं निजाम तिकडं मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना पुट भरा खानाला कसा ठोकणार काय लढवावा हुन्नर चिंतेत टपत सरदार पण आई जिजाऊ काय म्हणाल्या शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर एवढ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे मी माझ्या पुत्राला गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊ असे मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिणी सत्य छावा अशा वाघिणी सत्य छावा गणी माल कसा ठेचावा डोक्यात गणी मी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा खानानं हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्याचे नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची हजी जी करील काही कल्पना युक्तीची हजी जी